नागपुर पुलिस ने आंदोलन के दौरान कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से अभिजीत दिपके और अन्य आंदोलन आयोजकों को नोटिस जारी किया है। यह जानकारी पुलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी ने दी है। डीसीपी ऋषिकेश रेड्डी ने बताया कि नोटिस में आंदोलन के दौरान शांति बनाए रखने और किसी भी प्रकार का आपत्तिजनक बयान न देने के निर्देश दिए हैं। उन्होंने कहा कि कानून व्यवस्था प्रभावित न हो, इसके लिए आवश्यक शर्तों के साथ यह नोटिस जारी किया गया है। पुलिस के अनुसार अभिजीत दिपके के नागपुर पहुंचने के बाद उनके प्रस्तावित आंदोलन को देखते हुए विशेष पुलिस बंदोबस्त तैनात किया गया। नागपुर हवाई अड्डे पर भी सुरक्षा व्यवस्था बढ़ाई गई थी ताकि किसी प्रकार की अप्रिय घटना न हो। डीसीपी ने बताया कि आंदोलनकारियों को आयोजक के रूप में नोटिस दिया गया है और उन्हें स्पष्ट रूप से कानून का पालन करने तथा शांतिपूर्ण तरीके से आंदोलन करने के निर्देश दिए गए हैं। पुलिस प्रशासन पूरे घटनाक्रम पर नजर बनाए हुए है और कानून व्यवस्था बनाए रखने के लिए आवश्यक कदम उठा रहे हैं। आता कॉकरोच जनता पार्टीचे जे फाउंडर आहे अभिजीत दिपके ते नागपूरमध्ये आलेले आहे। त्यांच्या आज संविधान चौकमध्ये एक त्यांनी ऑर्गनाइज केलेली आहे प्रोटेस्ट। तो त्याच्यामध्ये त्यांना एक नॉर्मल नोटीस आहे आम्ही सगळ्यांना जे देत आहे, जे ऑर्गनायझर्स असतात त्यांना आम्ही देत आहे। त्याच्यामध्ये शांतता ठेवण्याची कोई आक्षेपार्ह वक्तव्य ते बोलायची नाही असं आम्ही त्यांना एक नॉर्मल नोटीस बजावलेली आहे आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही एअरपोर्टला पण बंदोबस्त लावलेली आहे। संविधान स्क्वेअरमध्ये पण आम्ही प्रॉपर बंदोबस्त प्लॅन केलेली आहे आणि ते हॉटेल आहे त्याच्यामध्ये पण आम्ही बंदोबस्त प्लॅन केला। ते बंदोबस्त प्लॅन केलेली आम्ही नॉर्मली जे असा रॅलीमध्ये जे आम्ही एक सुरक्षा आढावा घेतलेली आहे, किती लोक येण्याची शक्यता आहे ते नॉर्मली त्याच्याप्रमाणे आम्ही वाढवून बंदोबस्त आम्ही प्लॅन केलेली आहे सिक्युरिटी। ते आमच्या एक्सपेक्टेशन आम्ही सांगू शकणार नाही ॲज ऑफ नो, पण ते संध्याकाळी आम्हाला माहिती पडेल। आम्ही पण आम्ही बंदोबस्त जे प्लॅन केलेले ते मॅक्सिमम पकडून ते